मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसात पडला. अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा. देवेंद्र फडणवीस. मुंबईत एका महिन्यात होणारा पाऊस गेल्या 4 दिवसांमध्येच पडलेला आहे. त्यामुळे मुंबईत एवढी हानी झाल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. राज्यात अतिवृष्टीच्या अनुषंगाने 8 जुलैपर्यंत चिंता करण्याची परिस्थिती आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रालयातील आपत्ती निवारण व्यवस्थापन कक्षात जाऊन मुख्यमंत्र्यांनी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी मुंबईबाबत बोलताना सांगितलं की मुंबईत सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून समुद्राला भरती येणार आहे. या काळात मुसळधार पाऊस झाल्यास काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच या काळात 60 ते 70 किलोमीटरच्या वेगानं वारे वाहतील, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. गोवा मुंबई महामार्गावर कशेडी येथे अख्खा डोंगर कोसळून खालेला आहे. तो ढिगारा काढण्याचं काम सुरू आहे. अभूतपूर्व पावसामुळे या मार्गावर 8 ठिकाणी दरड कोसळली. हा सगळा ढिगारा बाजूला करून मुंबई गोवा महामार्ग पुन्हा एकदा सुरू करण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकवर दरड कोसळली, त्यामुळे 100 टन ढिगारा रस्त्यावर आला. ही दरड अशा भागात कोसळली आहे की जिथे यापूर्वी कधीच दरड कोसळली नव्हती. आत्तापर्यंत जवळपास 70 टन ढिगारा हटवण्यात आलेला आहे. उर्वरित ढिगारा हटवून पुणे मुंबई महामार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईवरून पुण्याकडे जाण्याच्या मार्गावरील 3 लेन सुरू आहेत, तर मुंबईकडे येणारी एकच लेन सध्या सुरू आहे. पुढील काही तासात वाहतूक पूर्ववत होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याशिवाय साताऱ्यातही अतिवृष्टी झालेले. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे सुरू आहे. 8 तारखेपर्यंत लक्ष देण्यासारखी परिस्थिती आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आज 3 वाजतापासून हायटाईड आहे, भरती येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या भरतीमुळे त्या कालावधीमध्ये जेव्हा पाऊस होईल त्यावेळी काही भागामध्ये वॉटर लॉगिंग होण्याची संभावना आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की आज अतिशय जोरानं, ज्याला आपण सोसायट्याचा वारा म्हणतो किंवा अतिशय वेगवान वारा म्हणतो, अशा प्रकारे हा वारा या ठिकाणी वाहणार आहे. कालही दिवसभर जवळपास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीचा वारा व्हायला आणि त्यामुळे साधारणपणे 4 महिन्यात या जे काही आपल्याकडे वृक्ष पडतात त्याच्या अर्धे केवळ काल एका दिवसात 350 जवळपास वृक्ष एका दिवसात पडलेले आपल्याला पाहायला मिळाले. 450 वृक्षांच्या फांद्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आज त्याहीपेक्षा तीव्र गतीचा वारा हा त्या ठिकाणी वाहण्याची संभावना आहे. तो दुपारनंतर रात्रीपर्यंत वाहणार आहे आणि म्हणून सगळ्यांना आपण अलर्ट दिलेला आहे. विशेषतः ज्या ठिकाणी दरड कोसळू शकते असे एरियाज आपण वॅकेट केलेले आहेत. खरं म्हणजे जो काही महिन्याभराचा ॲव्हरेज असतं त्या ॲव्हरेज एवढा पाऊस केवळ 4 दिवसात मुंबईमध्ये पडलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला ही हानी जी आहे ती हानी होताना या ठिकाणी दिसते. यासोबत सगळ्यात महत्त्वाचा जो अलर्ट आहे तो उद्याचा अलर्ट नाशिकला आहे. एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय. मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे. या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते. जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो. नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे. मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यावर कशेडीला एक फार मोठा लँडस्लाईड त्या ठिकाणी काल रात्री झाला. जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला. पण आता तो सगळा मलबा जो आहे तो काढण्याचं काम चाललेलं आहे आणि एकूण या अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारच्या पावसामुळे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे एकूण या हायवेवर 8 ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारच्या लँडस्लाईड झालेल्या आहेत. पण आता जवळजवळ सगळं क्लिअर करणं चाललेलं आहे. आता हायवे कसा सुरू करता येईल किंवा पूर्ण क्षमतेने कसा तो करता येईल याकडे एक मेजर लक्ष देणं चाललं आहे. मुंबई पुणे जो आपला आहे त्याच्यावर तर आपल्याला कल्पना आहेच. त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास 100 टन मलबा हा त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड झालेला आहे आणि अशा भागात झाला आहे की ज्या ठिकाणी साधारणपणे यापूर्वी कधी होत नाही
अशा भागामध्ये हा लँडस्लाईड झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यातलं जवळपास 70 टन मलबा हा काढून टाकण्यात आलेला आहे. आता पुण्याकडे जायचा जो मार्ग आहे त्याच्यावर 3 लेन सुरू आहेत, पण मुंबईकडे यायच्या मार्गावर एकच लेन चाललेली आहे. पण पुढच्या 1.5 तासामध्ये यातला बराचसा पार्ट रिस्टोर करायचा अशा पद्धतीनं काम चाललेलं आहे. शिवेंद्रराजे आपले जे मिनिस्टर आहेत ते देखील त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि सगळ्या टीम ज्या आहेत त्या अत्यंत वेगानं त्या ठिकाणी काम करतायत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.